आज नांदुरा शहरातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। आज पहाटे इंदूर अकोला महामार्गावर उभी असलेल्या एका प्रवासी वाहनाला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे। मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार इंदूर अकोला महामार्गावरील नांदुरा येथील आशीर्वाद हॉटेलसमोर NL07B0794 क्रमांकाच्या वाहनाला आज 7 मार्च 2026 रोजी सकाळी साधारण 6 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। आग लागताच परिसरात घबराट पसरली। वाहनात तब्बल 30 प्रवासी असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। रेस्क्यू ऑपरेशन घटनेची माहिती मिळताच नांदुरा अग्निशामक दल, नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच ओमसाई फाउंडेशनचे स्वयंसेवक रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तत्परतेने बचाव कार्य सुरू करत वाहनातील सर्व 30 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि मोठी दुर्घटना टळली। त्यानंतर अग्निशामक दलाने अथक प्रयत्न करत वाहनाला लागलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणली। सध्याची स्थिती, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे। आग लागण्याचे नेमके कारण काय याचा तपास सध्या सुरू आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत बातमी शेअर करा।